नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा मित्रांनो, आम्ही आज शेतामध्ये शेळ्या चरायला आणलेल्या आहेत आणि एक शेळी मित्रांनो व्यायला झालेली आहे आणि ती नेमकी जर रानात आल्यावरती मित्रांनो तिला पोट वगैरे तिचं दुखायला लागले आणि ती आता व्यायला झालेली आहे। तर पाहूया आपण तिला किती पिल्ले होतात। शेळी तर लहानच आहे, बघूया। माझा अंदाज आहे एकच पिल्लू होईल, पण तरी बघूया प्रत्यक्षात किती पिल्ले होत आहेत। तर मित्रांनो, तुम्ही जर माझा व्हिडिओ हा नवीन पाहता असेल किंवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ असतात। दुसरी गोष्ट, बाजारचे व्हिडिओ असतात आणि बाजारमध्ये मी सर्व शेळ्यांच्या बोकडांच्या पिल्लांच्या किमती लाईव्ह व्हिडिओ दाखवत असतो। त्याच्यामुळे दर शनिवारचे जर तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असेल, बाजारची लेवल जर पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, पहा ही शेळी व्यायला झालेली आहे ना, आता आम्ही नेमकं रानात घेऊन आलेलो आहे आणि बघूया हिला किती पिल्ले होतात। आणि मित्रांनो, ही तिसऱ्या वेताची शेळी आहे, आता चौथ्यांदा जनत आहे। तर पहिल्यांदा मित्रांनो हिला पहिल्या सुरुवातीला एकच पिल्लू झालं, त्याच्यानंतर दुसऱ्या वेताला 2 झाले, तिसऱ्या वेताला 3 झाले आणि आता ह्या चौथ्या वेताला किती पिल्ले होतात बघूया आपण। आणि मित्रांनो, दुधाला सुद्धा खूप छान सुंदर शेळी आहे, बघा एक पिल्लू झालेला आहे। आणि मित्रांनो, हिला आपण बिट्टलचा बोकड क्रॉस केला होता, पण बोकड एक वरणी काळा होता, एकदम ब्लॅक कलरचा। पण मित्रांनो, पिल्लू पहा बांड झालेला आहे, म्हणजे खूप छान सुंदर शुभ्र पिल्लू झाले बघा, टिपके टिपकेचं। आणि आपण हिला बोकड एकदम काळ्या कलरचा क्रॉस केलेला होता, म्हणजे पिल्लू शेळीवर पण नाही गेलं आणि बोकडावर पण नाही गेलं, वेगळंच झालंय बघा। आणि तो पण बोकडच झालाय क्रॉसमधून। एकच पिल्लू आहे असं वाटते, कारण एकच पिल्लू खूप मोठं झालंय। पण बघू आपण आता, पोटाला मी जरा हात लावून चापून पाहतो, लगेच कळन अजून पिल्ले आहे का नाही। तर पहा त्याच्या पिल्लाला कशी चाटत आहे ती, कारण पिल्लू एकच आहे, मोठं झालंय वाटते, वजनदार आहे चांगलं। तरी पहा चापून पाहतोय आता मी, पोटाच्या खालून हात लावला का लगेच कळतं अजून पिल्ले आहे का काय पोटामध्ये तिच्या। तर मित्रांनो, चापून असं कळतंय की तिच्या पोटामध्ये अजून पिल्ले आहेत, कारण जाणवतंय तसं। याचा अर्थ अजून पण एखादं पिल्लू होईल। आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपल्याला कळेल किती पिल्ले होतात। पहा तिला अजून 2 पिल्ले झालेत बघा। आणि हे इथं मुक्ताबाई मातेचं आमच्या मंदिर आहे, इथं आता मंदिरात आणलंय मी तिला। एक पिल्लू झाल्याच्या नंतर 2 पिल्ले इथे येऊन झालीत पहा। तर मित्रांनो, त्याच्यामध्ये हा पहिल्या स्टार्टचा बोकड झालेला आहे, भांड्या कलरचा पांढरा शुभ्र हा बोकड आहे। आणि पलीकडच्या मित्रांनो, ह्या 2 बारकाल्या दिसतात, ह्या छोट्या छोट्या पाठी आहेत। पण मित्रांनो, एक वैशिष्ट्य असं आहे की तिन्ही पिल्ले एकसारखे नाही झाले, बोकड खूप मोठा आहे, म्हणजे डबल त्यांच्यापेक्षा जास्त वजनाचा आहे। समजा ती पिल्लं 2 किलोची असतील तर बोकड एकटाच 4 किलोचा झालेला आहे बघा। 4 किलो वजनाचा एकटाच बोकड असेल आणि ही पिल्लं 2-2 किलोचेच असतील। आणि मित्रांनो, त्या दोन्ही पण पाठी झाल्यात आणि एक बोकड झालाय, पण बोकड सगळ्यात मोठा झालाय आणि पाठी लहान झाल्यात। तर मित्रांनो, याचं काय कारण असेल बरं, म्हणजे कशामुळे असं झालं असेल की बुवा 2 पिल्लं खूप लहान झाले आणि एकच मोठं झालं, तिन्ही पण सारखे का नाही झाले। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, याच्यातले एक पिल्लू अपंग पण झाले पहा। याच्यातली एक पाट आहे ती अपंग आहे, तिला अर्धाच पाय आहे, मांडीकडून खाली पाय नाही आहे, म्हणजे गुडघ्यापासून खाली पायच नाही आहे पाठीमागचा। पहा ते पलीकडचं पिल्लू ती पाट आहे ना, अलीकडचं ती पण पाट आहे, मधला बोकड आहे। पिल्ले तिन्ही पण खूप छान सुंदर झालेत, कानबिन भरपूर लांब आहे त्यांचे। बिट्टल क्रॉसचा मेल आपण त्यांना क्रॉस केला होता, पण असं कशामुळे झालंय की 2 पिल्लं खूप मोठाले लहान झालेत आणि एक खूप मोठं झालंय।
आणि मित्रांनो दुधाला पण खूप शेळी भारी आहे, कारण तिन्ही पिल्लांचं भागतं इतकं दूध आहे तिला. कारण मागच्या वेळेस 3 पिल्ले झाले होते, तिन्ही पिल्लांचं भागलं. आणि दुसरी एक गोष्ट मित्रांनो, दुसरी एक माझी एक शेळी आहे, तिला पण 3 पिल्लं झालते. तर तिचे 3 पिल्लं मित्रांनो, एक पिल्लू मी 12-12 हजारांनी विकलं. 2 पाठी झाल्या बिट्टल क्रॉसच्या 3 महिन्याच्या मित्रांनो, मी त्या 24,000ला पाळायला दिल्या 12-12 हजारांनी. आणि एक बोकड झालता, तो 5-6 महिने सांभाळला आणि तो 15,000ला दिला. म्हणजे जवळपास तुम्ही विचार करू शकता, 12 2 36 36 37 38 39 म्हणजे जवळजवळ मित्रांनो एका शेळीची एका वेताची 40,000 रुपये इन्कम मिळालेली आहे. विचार करू शकता, पहा एक शेळी किती इन्कम देऊ शकते. आता हे पार नाही म्हटलं तरी 8-8 4-4 महिने जर पिल्ले जर सांभाळले तर 8-8 9-9 10 हजारांनी सहज जातील. आणि 10 हजारांनी गेले तरी 30,000 रुपये मित्रांनो एका वेताचे यांचे होणार आहे 5 महिने जर पिल्ले सांभाळले तर. अशा पद्धतीने जर आपल्या शेळ्या असतील मित्रांनो तर खूप छान सुंदर इन्कम आपल्याला शेळ्यांच्या माध्यमातून मिळू शकते. तर मित्रांनो आता शेळी वेल्याच्या नंतर काळजी खूप घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो ही जी पिल्लं आहेत यांना एक 8-15 दिवस दूध खूप कमी प्रमाणात पाजायचे, म्हणजे जास्त दूध नाही पाजायचं, कारण लहान असतात आणि त्याला अंदाज नसतो आणि पचनशक्ती चांगली होत नाही, म्हणून कमी दूध पाजायचं आहे. दुसरी गोष्ट 2 दिवसाचे झाल्याच्या नंतर त्यांना जिपलाक ग्राईप वॉटर एक 15-20 दिवस पाजायची आहे. त्याने काय होतं, त्या पिल्लांची दुधाची जी पचनशक्ती आहे ती चांगली होते आणि पिल्लांना चांगलं बाळस येतं. त्याच्यामुळं 2 दिवसाचं झाल्याच्या नंतर ग्राईप वॉटर पाजणं खूप गरजेचं आहे. आणि एक 15-20 दिवस त्यांची अशी काळजी घ्यायची, जवळजवळ महिनाभर, की त्यांना जास्त दूध पिणार नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, पिल्लू 8 दिवसाच्या पुढं झालं की लगेच माती खायला सुरुवात करतं. हे पहा, ह्या पिल्लाला अर्धाच पाय झालेला आहे. पहा, मांडीपर्यंतच पाय आहे आणि मांडीकडून पुढे त्याला पायच नाही आहे, बघू शकता आहे का. म्हणजे आता हे अपंग झालं आणि ती पण पाट आहे आणि तिला एक पाय नसल्यामुळं उभं राहता येणार नाही लवकर. तशी ही चांगली आहे, ही उभी राहील, पण ते एक पिल्लू उभं राहणार नाही कारण त्याचा एक पायच नाही आहे. एक अपंग लक्ष्मी जन्माला आलेली आहे आमच्या गोट फार्ममध्ये. तर असो, तिचं पण मी संगोपन नक्कीच करणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्या शेळ्यांची पिल्ल्यांची जर काळजी जर घेतली तर भविष्यात तुम्हाला त्यांचा खूप फायदा होणार आहे. बघू शकता त्याला अर्धाच पाय आहे. तर पहा मित्रांनो, शेळी दिसायला एकदम बारीक आहे, पण 3 पिल्ले दिले तिने आणि पार गेलं तरी 3 पिल्ले 10-10 हजारांनी म्हणलं 4-5 महिने सांभाळल्याच्या नंतर 30,000 रुपयाची एका शेळीची इन्कम होणार आहे. पाठीमागे एका शेळीची माझ्या 40,000 रुपये एका वेताची इन्कम झालेली आहे आणि ते पण मी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे तुम्हाला व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील. आणि बाजारचे व्हिडिओ असतात मित्रांनो, शनिवार बाजारचे व्हिडिओ असतात, ते पण आपण नक्की बघा, म्हणजे तुम्हालासुद्धा बाजारचा अंदाज येईल की बाजारच्या आपल्या पिल्लांसारखे पिल्लं बाजारामध्ये काय भावाने जात आहे हे सुद्धा आपणाला नक्कीच कळेल. त्याच्यामुळे बाजारचे व्हिडिओ पाहत चला आणि चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आपण कुठून पाहत आहे. तर आपणास हा माझा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, शेळीच्या डिलेवरीचा प्रॅक्टिकल व्हिडिओ आपल्याला दाखवलेला आहे शेळीची डिलेवरी. आणि मला तर वाटलं एकच पिल्लू होईल, पण तिला 3 पिल्ले झाले. तर हा चमत्कार झालेला आहे मुक्ताबाई मातेचा. तर अशा पद्धतीने मित्रांनो माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचा. शेवट व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र.